Dear students, today we continue the next article from the topic gravitation. ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधलं पुढचं आर्टिकल जे असेल बेटा ते कोणतं आहे? इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी बाय व्हेरियस फॅक्टर्स. म्हणजे जी कोणत्या कोणत्या फॅक्टरवर ते अवलंबून आहे. व्हॉट आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हेरिएशन ऑफ जी. तर देर आर 4 डिफरंट फॅक्टर्स ऑन विच द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस. द फर्स्ट इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड. तर ए फॅक्टर जो असेल बेटा तो इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. सायंटिफिक वर्ड आहे अल्टिट्यूड. इफेक्ट ऑफ हाईट. आपण याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये काय शिकलं? व्हेरिएशन ऑफ जी. याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये आपण जी सरफेसवर ते काढला आणि तो जीचा फॉर्म्युला काय? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. आठवा फॉर्म्युला. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. बेटा आता यानंतर इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड याचा अर्थ सर्टन हाईटला. ही फिगर काढा. फिगर काढते वेळेस अर्थ इज ए सॉलिड स्पियर. आता प्रत्येक आर्टिकलला ही फिगर आता कॉमन असेल. अर्थ इज ए सॉलिड स्पियर आणि फिगर जनरली काढत असताना शक्यतो स्पियरच दिसला पाहिजे नाही का? नाहीतर आपण पेननं कस्तरी काढायचं नाही. पेन पेन्सिल कंपास वगैरे वापरून काढायचं बेटा. आणि ही जे असेल अर्चा सेंटर पॉईंट आहे याला आपण ओ म्हणतो. याचं मास कॅपिटल एम आणि हा रेडियस जो असेल तो कॅपिटल आर. आणि अर्च्या सरफेसवर ते एक बॉडी ठेवलेली आहे. त्या बॉडीचं मास किती आहे? स्मॉल एम. लेट अस कन्सिडर दी अर्थ ॲज ए सॉलिड स्पियर. मी आता सॉलिड स्पियर अर्थला असं दाखवतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. हॅलो आणि सॉलिड स्पियरचा. तर हा सेंटर ऑफ अर्थ आहे आणि अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. कन्सिडर द अर्थ इज ए सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर ऑन विच a body of mass small m is placed. म्हणजे काय होतं इथं? लेट कॅपिटल एम अँड कॅपिटल आर बी द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. mass and radius of the earth. Small m is the mass of a body is placed on the surface of earth. अर्थच्या सरफेसवर ते आपण काय ठेवलेलं आहे? एक छोटीशी बॉडी ठेवलेली आहे आणि त्या बॉडीचं मास किती आहे? स्मॉल एम. इथं जे घेतलं स्मॉल एम इज अ बॉडी ऑफ मास प्लेस्ड ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आता एखादी बॉडी अर्थच्या सरफेसवर ते ठेवलं तर त्या बॉडीवर ते अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स कोणता असतो? एव्हरी बॉडी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ इज ॲक्टेड अपॉन व्हॉट काइंड ऑफ द फोर्स? ॲक्टेड अपॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणत्याही बॉडीवर ते अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स जो असतो तो कोणता असतो बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. म्हणून तो फोर्स आता इथं तुम्हाला एंटायर अर्थ एक बॉडी आणि सरफेसवर ते ठेवलेली ही बॉडी ज्या बॉडीचा मास स्मॉल एम आहे. या दोन्हीमधलं डिस्टन्स किती आहे? सेंटर टू सेंटर. अर्थचा रेडियस आहे कॅपिटल आर आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी. सांगा काय असेल तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स? जी
कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर exerted by the earth on the body. Gravitational force exerted by the earth on the body, and that is Fg is equal to G capital M small m upon R square. आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणलं बेटा. When the body is on the surface of earth, gravitational force is equal to weight of the body. What is the weight? Weight of the body is, yes, weight of the body is, that is W is equal to M into G. W is equal to M into G. When the body is on the surface of earth, when the body is on the surface of earth, when the body is on the surface of earth, gravitational force is equal to weight. When the body is on the surface of earth, gravitational force is equal to weight. अर्थच्या सरफेसवरती कोणतीही बॉडी जर असेल, अर्थच्या सरफेसवरती कोणतीही बॉडी केव्हा असते, त्या बॉडीवरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेटला बॅलेन्स होतं बेटा. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आलं का लक्षात? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी. व्हॉट इज जी? acceleration due to gravity on the surface of earth, and therefore capital GM is equal to small g into r square. याला आपण इक्वेशन थर्ड म्हणतो बेटा. कॅपिटल GM is equal to g r square, where small g acceleration due to gravity, small g acceleration due to gravity on the surface of earth. अर्थच्या सरफेसवर ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? वेअर स्मॉल जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. नाव आता हीच बॉडी बेटा काय करूया आपण इथं पहा. ती बॉडी सर्टन हाईटवरती नेणार आहे मी अर्थच्या सरफेसपासून. आता ही अर्थच्या सरफेसवरती असलेली जी बॉडी आहे त्या बॉडीला मी एच हाईटवरती नेणार. इथं ठेवलं तीच बॉडी अर्थच्या सरफेसपासून किती हाईट आहे? किती हाईट आहे? एच. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेसला जी आणि सर्टन हाईटला जी एच. लक्षात येतं काय म्हणलं? लेट जी एच बी द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए हाईट एच अबो दी सरफेस ऑफ अर्थ. म्हणून इथं लिहा लेट जी सफिक्स एच. काय काढायचं? जी सफिक्स एच म्हणजे इथं खाली लिहायचं. बरोबर इथं लिहायचं नाही, सफिक्स एच म्हणतो. जी एच म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए हाईट एच. जी एच acceleration due to gravity at a height h, acceleration due to gravity at a height h above the surface of earth, above the surface of earth. Acceleration due to gravity GH is the acceleration due to gravity at a height h above the surface of earth. तर आता या ठिकाणी बेटा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढावा लागेल. आता याच्या सेंटरपासून इथपर्यंतचं डिस्टन्स याला आपण स्मॉल आर लेटरने डिनोट करू. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. लक्षात आलं? याच्या सेंटरपासून सरफेसपर्यंतचं किती? आर. सरफेसपासून एच हाईटपर्यंत एच.
आणि सेंटर टू सर्टन हाईटपर्यंत आर प्लस एच म्हणजे स्मॉल आर. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए हाईट एच, जी एच आपण घेतलेलं आहे बेटा. तर ही बॉडी या ठिकाणी होल्ड करून ठेवली तर त्यावेळेस काय होतं, व्हेन द बॉडी इज होल्ड ॲट सर्टन हाईट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट. तर कॅल्क्युलेट करा. आता आपण काय काढलं, सर्टन हाईटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट ए हाईट एच. येस, सांगा मला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, the gravitational force at a height h above the surface of earth, above the surface of earth, acceleration due to gravity h, acceleration gravitational force at a height h above the surface of earth. पहा बेटा, आता या दोन बॉडीमध्ये हीच बॉडी इथं नेलं आहे, ही एक बॉडी इथं आहे मास एम आणि अर्थचं मास कॅपिटल एम असेल. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट ए सर्टन हाईट जी एच म्हणू मी, स्मॉल जी एच, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट ए हाईट एच इज इक्वल टू, सांगा काय असेल, जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर कॅपिटल आर प्लस एचचा होल स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 4 बेटा, इक्वेशन नंबर 4. आणि ग्रॅव्हिटेशन वेट ऑफ द बॉडी ॲट सर्टन हाईटला काय असेल सांगा ना मला. वेट ऑफ द बॉडी, वेट of the body at certain height, at certain height is, weight of the body at certain height is काय असेल, WEH is equal to, WEH is equal to काय आलं, M into GH. W is equal to M into GH. W is equal to M into GH सर्टन हाईटला बेटा. आता त्या ठिकाणी बॉडी आहे, द बॉडी इज ॲट सर्टन हाईट, ती बॉडी सर्टन हाईटला आहे, याचा अर्थ काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज बॅलेन्स्ड विथ वेट. when body is at certain height, when the body is at certain height, gravitational force is equal to weight. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती काढलाय सांगा मला, जी कॅपिटल एम स्मॉल एम सर्टन हाईटला म्हणत आहे, एच हाईटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एचचा स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी एच. एम आणि एम कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल जी एम इज इक्वल टू जी एच इंटू आर प्लस एचचा होल स्क्वेअर. मला वाटतं इक्वेशन नंबर 6. आणि इक्वेशन नंबर 3 आपण काय घेतलं होतं आठवा, तुमच्या वहीमध्ये लिहिलं असेल तर इक्वेशन 3 काय होतं, कॅपिटल जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. तुम्हाला परत आठवण करून देतो. आता या दोन इक्वेशनमध्ये 3 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये आणि इक्वेशन नंबर 6 मध्ये काय रे, लेफ्ट साईड सारख्या असतील तर राईट साईड कशा असल्या पाहिजेत, सेम. आणि बेटा राईट साईड इक्वेट करा, काय येतं, जी एच आर प्लस एचचा होल स्क्वेअर इज इक्वल टू जी इंटू आर स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईटला काढायचे आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट, देअरफॉर जी एच इज इक्वल टू जी इन ब्रॅकेटमध्ये आर डिव्हायडेड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. जी एच इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट आर डिवाइड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर.
acceleration due to gravity at certain height h, acceleration due to gravity at certain height h is equal to g surface gravity r divided by r plus h whole square. So this is very important formula. You must remember. That is, what is that formula here? Hi beta. That is gh is equal to g in bracket r divided by r plus h whole square. That is, acceleration due to gravity at certain height h, acceleration due to gravity at certain height h above the surface of earth is equal to g at the surface of earth divided by r plus h whole square. आता याच्यावरून काय सांगता येईल? जी ची किंमत सरफेसला जास्त आहे का सर्टन हाईटला जास्त आहे? सांगा बेटा काय येईल? Where the value of g is maximum, it is maximum on the surface of earth or at certain height h. जी सरफेसला जास्त आहे का सर्टन हाईटला जास्त आहे ही कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. तर दॅट इज हिअर. आता बेटा हे डेफिनेटली आर प्लस एच काही जरी घेतला तर आर पेक्षा मोठं येणार आहे आणि जेव्हा डिनॉमिनेटर मोठा असतो न्यूमरेटरपेक्षा तर ती व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे ऑब्व्हियसली काय येणार? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेसला एच हाईटला काय? आता या ठिकाणी जर तुम्ही असं ठेवलात तर जी एच इज इक्वल टू जी कॅपिटल आर स्क्वेअर डिवाइड बाय स्मॉल आर स्क्वेअर. स्मॉल आर स्क्वेअर, जी आर स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे ॲज जी कॅपिटल आर स्क्वेअर इज कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट आहे सांगा मला? वाय इट इज कॉन्स्टंट? स्मॉल जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ही किती आहे व्हॅल्यू? 9.8. रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 6.4 इंटू 10⁻12 आणि याचा गुणाकार घेतला तर एक कॉन्स्टंट येतो बेटा. याचा गुणाकार घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट येतो. मग अशा वेळेस काय म्हणतो आपण? जी एच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव द सरफेस ऑफ अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ टू दॅट पॉइंट. हे डिस्टन्स कुठून मेजर केलेलं आहे? हे डिस्टन्स कुठून मेजर केलेलं आहे? अर्थच्या सेंटरपासून सर्टन हाईटपर्यंतचं डिस्टन्स आहे. मग हे डिस्टन्स एच वाढत गेलं तर हे डिस्टन्स काय करणार? आता तुम्हाला क्लिअर करून घ्या. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच बेटा. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. एच वाढत चाललं तसं हे वाढत जाणार का नाही? मग आर एच वाढत गेलं तर आर वाढत गेला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे. म्हणून अर्थच्या सरफेसपासून जसं जसं वर जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटी काय होणार? कमी कमी होणार. आणि जर समजा एच इथं जर इन्फानाईट ठेवलं, इन्फानाईट म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेलं. इन्फिनिटी डिस्टन्सचा अर्थ काय फिजिकल? दॅट बॉडी इज अबोव द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल तर 1/∞ म्हणजे 0. म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. आता इथं क्लिअर करून घ्या. ही अर्थ आहे, इथपर्यंत अर्थची ग्रॅव्हिटी आहे आणि तुम्ही इन्फिनिटी पॉईंट म्हणजे इथं आहे त्यावेळेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती? 0. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इन्फानाईट पॉईंट. इन्फानाईट पॉईंट म्हणजे तो कोणता झाला? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरचा पॉईंट झाला. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरच्या पॉईंटला अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते का? होत नाही. आता सर्टन हाईटपर्यंत नेलात, तिथपर्यंत एखादी बॉडी ठेवलात तर ती बॉडी काय होणार? तिथून अर्थकडे फॉल होणार. अर्थचा अट्रॅक्शन फोर्स आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थची आहे म्हणून ती बॉडी अर्थकडे अट्रॅक्ट होणार. आणि जर त्या फील्डच्या बाहेर असेल, म्हणजे उदाहरणार्थ आता मोबाईलचा रेंज कसा असतो? आउट ऑफ कव्हरेज एरियाचं एक टेप ऐकलंय तुम्ही? म्हणजे तो मोबाईल तुमच्या त्या टावरच्या क्षेत्राच्या बाहेर गेला तर रेंजच्या बाहेर गेला, फील्डच्या बाहेर गेला म्हणजे कम्युनिकेशन होत नाही. तसं तो सॅटेलाईट इन्फिनिटी पॉईंटला म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेला तर अर्थचा काही संपर्क त्याला राहत नाही. मग अशा वेळेस जीची किंमत किती? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हळूहळू सरफेसला किती आहे? इथं सरफेसला 9.8 आहे आणि 9.8 पासून ते वर जाईल जसं तसं
तसं तसं ग्रॅव्हिटी काय झालेलं आहे बेटा, कमी कमी होत गेलेलं आहे आणि शेवटी इन्फिनिटी पॉईंटला, इन्फानाईट पॉईंटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती झालेले आहे, 0 झालेले आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ॲट इन्फानाईट पॉईंट आहे. म्हणून अर्थच्या सरफेसपासून जसजसं वर जाल तुम्ही, दूर जाल तसं ग्रॅव्हिटी काय होणार, कमी 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 होत जाणार आणि शेवटी कुठं, इन्फिनिटी पॉईंट आहे. म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरचा पॉईंट आहे आणि अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरच्या पॉईंटला असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ॲट इन्फानाईट डिस्टन्स, 0 ॲट इन्फानाईट डिस्टन्स. तर पहा बेटा, आता या ठिकाणी जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि मग बेसिकली आपल्याला हा फॉर्म्युला आणखीन सिम्प्लिफाय, शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचा आहे. तर जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. पहा, तोच फॉर्म्युला मी इथं घेतला पुढे. आता परत याला काय लिहा, 1 अपॉन आर डिवाइड आर प्लस एच डिवाइड बाय आर होल स्क्वेअर. लक्षात आलं काय केलं मी, लक्षात आलं असेल तुमच्या इथं की तो आर जो वर होता तो इथं खाली घेतला, याचा अर्थ तसाच होतो. अँड दॅट इज इक्वल टू हिअर जी एच अपॉन जी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस एच अपॉन आर. 1 प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस एच अपॉन आर and that is equal to 1 plus h upon r raised to minus 2. h upon r raised to minus 2. आता बेटा कसं लक्षात आलं का, हा मी न्यूमरेटरला नेला आणि न्यूमरेटरमध्ये नेल्यानंतर त्याचा पॉवर काय होतो, न्यूमरेटरमध्ये नेल्यानंतर पॉवर हा निगेटिव्ह होतो. आता याला परत पुढे एक्सपान्शन आपल्याला एक्सपांड करायचं आहे. कसं एक्सपांड करायचं आहे, बाय युजिंग बायनॉमियल थेरम, बाय युजिंग बायनॉमियल थेरम. आता बायनॉमियल थेरम काय असतो सांगा बरं मला. बायनॉमियल थेरम मॅथमॅटिक्समध्ये कॉम्प्लिकेटेड आहे, त्याचा आपला काहीच संबंध नाही, फक्त मी काय सांगतो तेवढंच लक्षात घ्या. बाय युजिंग बायनॉमियल थेरम above equation can be simplified. Above equation can be simplified. पहा बेटा, by using binomial theorem above equation can be simplified. आता पहा बरं काय येतं, gh upon g is equal to r divided by r. म्हणजे काय आलं इक्वेशन, 1 प्लस, आता इथं प्लस ऐवजी मायनस 2h अपॉन आर. तर बायनॉमियल थेरमनं काय सिम्प्लिफिकेशन केलं इकडे लक्ष द्या. हा जो पॉवर होता इथं -2 आहे, तो इथं कोइफिशियंट म्हणून ठेवायचा, कोइफिशियंट म्हणून ठेवायचा. इथं +2 असेल तर इथं +2 ठेवा, इथं -2 आहे म्हणून मी इथं -2. आता इथं 1/2 असतं पॉवर तर 1/2 लिहायचं, 3/2 असतं तर 3/2 लिहा. वॉट एव्हर मे बी द पॉवर, आयदर दॅट पॉवर इज पॉझिटिव्ह ऑर दॅट पॉवर इज निगेटिव्ह. तो पॉवर पॉझिटिव्ह असेल किंवा तो पॉवर निगेटिव्ह असेल किंवा तो पॉवर फ्रॅक्शनमध्ये असेल. फ्रॅक्शनमध्ये म्हणजे 1/2 असेल, 3/2 असेल, 4/5 असेल, 1/√2 पॉवर असेल, कोणता का पॉवर असत नाही. बायनॉमियल थेरम काय सांगतो, जो काही इथं पॉवर असेल तो कोइफिशियंट ठेवा, पण केव्हा इथं 1 कंपल्सरी असलं पाहिजे बेटा. या ठिकाणी 1 असेल तरच बायनॉमियल थेरम ॲप्लिकेबल होतो, म्हणून 1 आणायचंच इथं आणि अशा पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन करायचं. आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय आलं, GH अपॉन जी इज इक्वल टू, काय म्हणलं मी, GH अपॉन जी इज इक्वल टू 1 - 2h अपॉन r. आता याला बेटा इथं GH अपॉन जी -1 इज इक्वल टू -2h अपॉन r. आता परत याला काय करा,
जी एच मायनस जी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू मायनस 2h अपॉन आर. मायनस 2h अपॉन आर. काय केलंय, हा इकडे प्लस होता, +1 असलेला इकडे नेला मायनस केला आणि मग जी एच अपॉन हे एलसीएम जी घेतला. एलसीएम जी घेतल्यानंतर पुढे काय आलं, जी एच मायनस जी डिवायडेड बाय जी. जी एच मायनस जी डिवाइड बाय जी इज इक्वल टू मायनस 2h अपॉन आर. याला डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू मायनस 2h अपॉन आर. मायनस 2h अपॉन आर. म्हणजे हे जे व्हेरिएशन ऑफ जी आहे हा फक्त 10% फॉर्म्युला वापरा बेटा. म्हणजे एच इज इक्वल टू, आता जर समजा तो फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला जो वापरताय आपण शॉर्टकट इथं यूज केलेला, याला लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन आहेत, एचची किंमत r/2 ठेवलं मी इथं तर काय येतं, r/2. r आणि r कॅन्सल, 2 2 कॅन्सल, +1 -1 0. हाईटला, रेडियसच्या हाफ हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 नसतं. हाफ ऑफ द रेडियस ऑफ अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 नसते. मग फॉर्म्युल्यामध्ये इथं 0 काय येत आहे, हा कन्सेप्ट कळला का इथं, काय आणखीन क्लिअर करून दाखवू. हा पहिल्यांदा फॉर्म्युला असं लक्षात ठेवा, डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू मायनस 2h अपॉन आर. दिस इज अप्लिकेबल अप टू 10% चेंज. दिस इज अप्लिकेबल अप टू 10% चेंज. 10% चेंज असेल तर हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे आणि 10% जास्त चेंज असेल, दिस फॉर्म्युला इज फेल्युअर. दिस फॉर्म्युला is valid up to 10%. up to 10%. 10% व्हेरिएशन पर्यंत हा फॉर्म्युला वापरा. त्याच्या पुढे हा फॉर्म्युला फेल्युअर आहे बेटा. म्हणजेच किती झालं, रेडियस r इज इक्वल टू 10%, 10 अपॉन 100 इंटू याची किंमत 10% ऑफ रेडियस बेटा. 10% ऑफ रेडियस म्हणजेच किती, 1/10. 6400 किलोमीटर डिवाइड बाय 10 म्हणजे 640 हाईट. किलोमीटरची हाईट 640 हाईटपर्यंत तो फॉर्म्युला रिझल्ट करेक्ट येतात शॉर्टकट मेथड. 640च्या पुढे जर हाईट गेली मेजर करण्यामध्ये आणि ग्रॅव्हिटी काढायचं असेल तर हळूहळू एरर यायला सुरू होतो. म्हणजे फॉर्म्युल्याचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला, एच काय फॉर्म्युला आपला, जी एच अपॉन जी इज इक्वल टू 1 - 2h अपॉन आर. इफ एच इज इक्वल टू r/2 ठेवा इथं, 1 - 2 इंटू एचच्या ठिकाणी r/2 डिवाइड बाय आर, हे कॅन्सल झालं. 1 - 1 इज इक्वल टू 0. इज इट ट्रू. म्हणजे काय झालं, जी एच अपॉन जीची किंमत 0 आली, इज इक्वल टू 0. म्हणजे जी एच इज इक्वल टू 0 इंटू जी इज इक्वल टू 0. जी एच इज इक्वल टू 0. इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नेव्हर बी. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती हाईटला, इन्फानाईट हाईट. इन्फानाईट हाईटचा अर्थ काय करतो बेटा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जावं लागेल तरच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आहे. r/2ला 0 असत नाही. या फॉर्म्युल्याचे लिमिटेशन आहे. फॉर एव्हरसाठी फॉर्म्युला कोणता ट्रू आहे, दॅट इज जी एच अपॉन जी इज इक्वल टू r डिवाइड बाय r प्लस एचचा होल स्क्वेअर. हा युनिव्हर्सल आहे, याला शॉर्टकट नाही. कोणत्याही ठिकाणी ही किंमत ठेवून टाकला तरी काढता येतं. आणि मग या ठिकाणी काही एखादा प्रॉब्लेम तुम्हाला न्यूमरिकल घेऊन तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल. जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. या फॉर्म्युल्यावर ते काय विचारतात, फाइंड द हाईट ॲट विच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 4%. फाइंड द हाईट ॲट विच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 4%.
द ॲक्सलेशन ड्यू टू ॲट दी सरफेस ऑफ अर्थ. न्यूमरिकल पहा. फाइंड द हाईट at which acceleration due to gravity is 4% of acceleration due to gravity at the surface of earth. Find the height at which acceleration due to gravity is 4% of the acceleration due to gravity at the surface of earth. अर्थ काय याचा? h काढा आणि gh बरोबर आहे 4/100 टाइम्स g. 4% म्हणजे काय झालं लक्षात आलं? 4/100 इंटू g. आलं का बेटा न्यूमरिकल? असे सिंपल न्यूमरिकल नेहमी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. हां, आठवा फॉर्म्युला कोणता? आता फॉर्म्युला आठवला पाहिजे आपल्याला. सांगा ना फॉर्म्युला. सर्टन हाईट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे एकच फॉर्म्युला आला पाहिजे. GH/G इज इक्वल टू R/R+H होल स्क्वेअर. GH/G इज इक्वल टू R/R+H होल स्क्वेअर. आता पाय बेटा, तर GH/G किती? 4%. GH ची किंमत 4% ऑफ G. हे लक्षात आलं? GHच्या ठिकाणी काय लिहिलं? 4/100 इंटू G डिवायडेड बाय ही G, हे कॅन्सल, इज इक्वल टू R/R+H स्क्वेअर. 4/100 इज इक्वल टू R/R+H स्क्वेअर. आता त्यानंतर येत आहे 4 इथं कॅन्सल केलं. 25 1/25 इज इक्वल टू R/R+H होल स्क्वेअर. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स. पहा बेटा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. काय येतं सांगा? 1/5 इज इक्वल टू R/R+H आणि R+H इज इक्वल टू 5 टाइम्स R. R+H is equal to 5 times a radius of earth, and therefore H is equal to 5R minus R, and H is equal to 4 times R. आणि मग R रेडियस 6400 किलोमीटर आणि R ची किंमत ठेवली. किती दिलेली आहे? 6400 किलोमीटर. तर किती येतं? हे 0 0 416ला 7 आला 1 साइन चौक 24 आणि 1 25 किलोमीटर. H इज इक्वल टू 25600 किलोमीटर. तर त्या ठिकाणी जीची किंमत 4% राहते. किती हाईटला? ही हाईट म्हणजे सरफेस पासूनची हाईट आहे. अर्थच्या सरफेस पासून किती? 25600 किलोमीटरला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? 4% म्हणजे 0.4. 4/100 म्हणजे किती झालं? 0.4. म्हणजे अशा टाईपचे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करावे लागतील. हे न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करावे लागतील, तर त्यासाठी हा दिलेला फॉर्म्युला आणि इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द अल्टिट्यूड म्हणजे हाईट. आता बेटा या ठिकाणी मी तुम्हाला परत क्लिअर करतो. ही अर्थ आहे. सरफेसला जीची किंमत किती? 10 घेतला आणि बॉडीचं वेट किती असेल? m इंटू जी. मास 10 घेतलं, ग्रॅव्हिटी 10, 100 न्यूटन. काय झालं? अर्थच्या सरफेसवरती त्या बॉडीचं वेट झालं. ग्रॅव्हिटी आणि वेटमध्ये पहा बेटा. त्यानंतर मी एक या हाईटला घेतलं. जी एचची किंमत जी असेल ती 9 असेल आणि मास तरी 10, 90. म्हणजे इथं 100 न्यूटन, इथं 90 न्यूटन. परत इथं गेलं तुम्ही,
जी याची किंमत 8 असेल इंटू 10 म्हणजे 800, परत वर गेलात तुम्ही, इथं जी याची किंमत 7 घेतलात आणि मास 1070. म्हणजे व्हॉट इट इंडिकेट्स, हे काय सांगतं आपल्याला, व्हॉट इज द इंडिकेशन ऑफ दिस. याचा अर्थ असा आहे की सरफेसपासून जसं वर जाऊ तसं ग्रॅव्हिटी कमी होत जाते. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ग्रॅज्युअली डिक्रीजेस, हळूहळू कमी होत होत. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ग्रॅज्युअली डिक्रीजेस अबोव दी सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसपासून जसं वर जाऊ तसं ग्रॅव्हिटी काय होते, कमी कमी होत जाते. आणि फील्डच्या बाहेर गेल्यानंतर ती किती असते, 0 असते. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 अबोव दी out of fields of earth, and so that effect of variation of g as from the surface of the earth, the surface of the earth height increases, gradually the value of acceleration due to gravity decreases. म्हणून त्या बॉडीचं वेट असेल, वेट बॉडीचं म्हणजे ग्रॅव्हिटी इज इक्वल टू काय असतं, W इज इक्वल टू M इंटू जी. बॉडीचं मास कधीच कुठं बदलत नाही, तर जी कमी होत असेल तर वेटसुद्धा कमी होतं. W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. इथं पहा मास कॉन्स्टंट आहे, W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. म्हणजे वेट आणि ग्रॅव्हिटी दोन्ही सिमिलॅरिटीनं चेंज होतात. मास बॉडीचं नेहमी कॉन्स्टंट असतं, बॉडीचं मास कुठंच केव्हाच बदलत नाही, दॅट इज ऑलवेज किपिंग कॉन्स्टंट. अँड व्हॉट इज द व्हेरिएशन, व्हेरिएशन ऑफ gravity, and the body is moving away from the surface of earth. Acceleration due to gravity gradually decreases. Acceleration due to gravity gradually decreases above the surface of earth. आणि मग today we complete the effect of variation of g by altitude or height. काय असेल, एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अर्थच्या सरफेसपासून जसं वर जाऊ, म्हणजे अर्थच्या सरफेसपासून इन्फिनिटीकडे जाऊ तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी 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 होत जाते. आणि शेवटी इन्फानाईट डिस्टन्सला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होते, ॲट इन्फानाईट डिस्टन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0. म्हणजे अबोव दी सरफेस ऑफ अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ग्रॅज्युअली डिक्रीजेस. सो दिस कम्प्लीट्स द article here. Now tomorrow we learn the next article. What is that? Effect of variation of g at depth. आता सरफेसच्या वर आपण लर्न केलं, आता खाली अंडरग्राऊंडला गेल्यानंतर सेंटरकडे जाऊया अर्थच्या, आणि तिथं व्हॅल्यू ऑफ जीचा इफेक्ट काय होतो ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करू. ओके.